तर मुलांनो, आज आपण एक नवीन लेसन पाहणार आहोत, जो इयत्ता 7वी मधील इंग्लिश भाग आहे, जो 4.5 मधील आपण पाहणार आहोत. फ्रॉम द सेल्फिश जायंट. फॉर द सेल्फिश जायंट म्हणजे सैतानाकडून, जो सैतानाकडून म्हणजे काय नेमकी ही गोष्ट आहे. स्वार्थी सैतान जो आई ते दिलेला आहे. सेल्फिश जायंट. जायंट म्हणजे काय आहे, एक महाकाय आहे. तो महाकाय कोणत्या पद्धतीचा आहे ते देखील आपण या चित्रातून पाहणार आहोत. म्हणून या कथेमधून आपण बघणार आहोत की तुम्हाला एक छान एक मजा येणार आहे. एक सुंदरशी जी कथा आहे, या कथा ही तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तुम्ही नक्कीच कथा कादंबऱ्यामध्ये जो महामानव आहे, राक्षस आहे, जायंट आहे, महामानव आहे, की तो कशा प्रकारे लोकांना त्रास देत आहे आणि कशा प्रकारे त्याचं मन ते लोकांना तो त्रास देऊन तो एक प्रकारे हैरास करत आहे. अशाच प्रकारची सुंदर जी कहाणी आहे, जी लेसन आहे, आपल्या पाठामध्ये आपण बघत आहोत, तो पाहत आहोत की कशा प्रकारे आपण त्यांना, की जो सैतान आहे किंवा जो आपण म्हणू शकतो जो राक्षस आहे, तो लहान मुलांना त्रास देत आहे. ही लेसन आपण वाचत असताना, आपण शिकत असताना तुम्हाला फार मजा येणार आहे आणि तुम्ही इंटरेस्टिंगली देखील ऐकणार आहात की पुढे काय होणार आहे. जसं पद्धत चेसिंग द मॉन्स्टर आपण पाहिलं की मॉन्स्टरचा पाठलाग करताना की कशा प्रकारे पुढे काय होणार आहे, ही उत्सुकता तुमच्या मनामध्ये होती. त्याचप्रमाणे ही उत्सुकता देखील आता तुमच्या मनामध्ये असणार आहे. जो आपलं चॅप्टरचं नाव आहे, चॅप्टर 4.5 द सेल्फिश जायंट. हे आपलं काय आहे मुलांनो, आपलं जो लेसनचं जे नाव आहे. आता ही जी स्टोरी आहे, ही फॅन्टॅस्टिक स्टोरी आहे. दिस इज अ शॉर्ट फॅन्टॅस्टी, जो आपण इंट्रोडक्शनमध्ये बघत आहोत. दिस इज अ शॉर्ट फॅन्टॅस्टिक स्टोरी फॉर अ चिल्ड्रन दॅट it revolves and around giant who would a world to keep the children out of his garden but learn compassion from the innocent of the children. की एक अशा राक्षसाची जी गोष्ट आहे की त्याची जी एक सुंदरशी जी बाग आहे, ते झाड आहे, एक त्याचा छोटंसं जे प्लेस आहे, त्या प्लेसच्या ठिकाणी जे लहान मुलं खेळायला येत असतात, परंतु ते खेळत असताना की तो दूर देशी गावाला गेलेला असतो, परंतु तो पुन्हा येतो आणि तो बघतो की त्याच्या गार्डनमध्ये काही मुलं खेळत आहेत, त्याला ते आवडत नाही आणि म्हणून तो त्या गार्डन भोवती एक मोठी भिंत बांधतो आणि त्या सर्व मुलांना त्या गार्डनमधून बाहेर काढतो आणि म्हणतो की माझं आहे. मग कशा प्रकारे या सर्व भागामध्ये किंवा जे सर्व इव्हेंटमध्ये की मुलं कशा प्रकारचे त्याच्यातून तोडगा करतात, तो राक्षस काय करतो, या सगळ्या घटना आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. बघा इथे दिले, जायंट हू वुड हॅव वॉल टू कीप. वॉल म्हणजे काय, तो एक मोठे वॉल बांधताय, घर एक मोठं आपण म्हणू शकतो भिंत बांधत आहेत. कीप चिल्ड्रन आउट ऑफ हिज गार्डन, की त्या गार्डन पासून दूर राहण्यासाठी तो मुलांसाठी काय बांधत आहे, भिंत बांधत आहे. बट लर्न कंपॅशन फ्रॉम द इनोसन्स ऑफ द चिल्ड्रन, परंतु ते लहान निरागस जे मुलं आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं, त्यांना दया वाटत आहे. कंपॅशन म्हणजे काय, आपण बोलू शकतो की एखाद्याबद्दल दया वाटणे, की एखादी व्यक्ती समजा गरजू आहे आणि जर मला जर मदत करायचं आहे, तर मला त्याच्याबद्दल जर माझ्याकडे आहे तर मी जर देऊ शकते, मदत करू शकते, तर ती करणं देखील गरजेचं आहे. म्हणजे कंपॅशनचा अर्थ काय आहे, दया दाखवणे, की दया येणे, की तरस वाटणे, असं त्याचा अर्थ होत आहे. इनोसन्सचा अर्थ काय आहे, निरागस, निष्पाष ऑफ द चिल्ड्रन म्हणजे काय, मुलं आहे. तर अशा प्रकारचं जे इंट्रोडक्शन आहे, हे इंट्रोडक्शन झालेलं आहे. आता अजून जे लेसन आहे त्या स्टोरीला आपण सुरुवात करणार आहोत. तुम्हाला देखील छान मजा येणार आहे. चित्रीकरणाच्या माध्यमातून ही कविता, ही जे लेसन आहे, तो देखील आपण अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर बघा, एक्सप्लेनेशन आहे, आपण पाहणार आहोत. इथे एक सुंदरसं गार्डन इथे दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तिथे बरेच मुलं काय करत आहेत, खेळत आहेत. तुम्ही बघा, पाहू शकता की कशा प्रकारे सुंदर झाडे झुडपे आहेत आणि त्यामुळे पक्षी आहेत आणि सर्व जे मुलं आहेत त्या गार्डनमध्ये खेळायला येत आहेत. बघा, आपण आता लेसनला सुरुवात करणार आहोत. एव्हरी आफ्टरनून चिल्ड्रन वुड प्ले इन द जायंट गार्डन, की एव्हरी आफ्टरनून म्हणजे दुपारच्या वेळेस. बघा, लहान मुलं देखील जेव्हा शाळाच्या सुट्ट्या असतात तेव्हा लहान मुलं बघा घरामध्ये झोपत नाहीत. मग ते काय करतात, ते दुपारच्या बाहेर खेळायला जातात, कारण त्यावेळेस त्यांना माहिती असतं घरातली जी मोठी मंडळी असतात ती काम करून सकाळी उठलेली असतात, ते सगळ्या प्रकारचं काम करतात आणि ते थोडा वेळ विश्रांती करतात. मग त्यांना माहित असतं की हा तेवढाच वेळ आहे आपल्यासाठी काय करायचा, खेळण्याचा. की त्यावेळेस माणसं काय बोलणार आहे घरातली, की हा बाबा तू बाहेरचा, मला काय करू दे, आराम करू दे. आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितले की एव्हरी आफ्टरनून, की आताही असंच होत आहे की ज्या उन्हाळ्या जेव्हा सुट्ट्या लागतात त्यावेळेस ज्या लहान मुलं असतात ते दुपारी झोपत नाही, ते बाहेर खेळायला जातात दुपारच्या वेळेस. आणि एव्हरी आफ्टरनून चिल्ड्रन वुड प्ले इन द जायंट्स गार्डन, की प्रत्येक दुपारच्या नंतर, एव्हरी आफ्टरनून प्रत्येक दुपारनंतर जे लहान मुलं आहेत ते काय करत आहेत, जायंट म्हणजे जो महाकाय मानव आहे, जो माणूस आहे, त्याच्या गार्डनमध्ये मुलं काय करायला जात आहेत, खेळायला जात आहेत.
इथपर्यंत क्लिअर आहे मुलांनो? बघा कशा प्रकारे ते खेळत आहेत. द गार्डन वॉज लार्ज विथ सॉफ्ट ग्रीन ग्रास. आता ते जे गार्डन होतं त्या गार्डनचं इथे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. हे गार्डन कसं आहे? हे गार्डन लार्ज आहे. लार्ज म्हणजे काय? पुष्कळ मोठ्या प्रमाणात आहे. आता तुम्ही म्हणू शकता की जो जायंट आहे, जो महाकाय प्राणी आहे, मानव आहे, तोच एवढा मोठा आहे, त्याच्यामुळे त्याचं जे कॅस्टल आहे तो किती आहे? तो देखील मोठा आहे असणार. आणि त्याचं जे गार्डन आहे, त्याचा परिसर आहे, तो देखील कसा बघा इथे भव्य प्रमाणात आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलेलं गार्डन वॉज लार्ज. लार्ज म्हणजे मोठ्या प्रमाणात. द सॉफ्ट ग्रीन ग्रास. सॉफ्ट म्हणजे काय? नरम. ग्रीन ग्रास जे हिरव्या प्रकारचं आहे, ते कसं आहे? हिरव्या प्रकार. त्याचं जे गार्डन होतं ते कशा प्रकारचे? सॉफ्ट आहे, नरम आहे आणि परिपूर्ण सगळीकडे ते कशा आहे? नरम आणि ग्रीन ग्रास आहे. ग्रीन ग्रासचा अर्थ काय आहे? गवत आहे. बरोबर. फ्लावर ब्लूम देअर दॅट द लुक लाईक स्टार अँड देअर वेअर 12 पीच ट्री. बघा, फ्लावर्स ब्लूम. जे फ्लावर्स काय केले आहेत? बहरले आहेत. ब्लूमचा अर्थ काय आहे? बहरणे. बघा आता इथे जी झाडं दिसतात त्या झाडाच्या इथे जे फ्लावर्स आहेत बघा, ही ते फ्लावर तुम्हाला दिसत आहेत. हे फ्लावर कसे झाले आहेत? ब्लूम झाले, ते बहरले आहेत. अँड देअर दॅट लुक लाईक स्टार अँड ते कसे दिसत आहेत? ते एखाद्या ताऱ्याप्रमाणे दिसत आहेत. इथे काय दिलंय? स्टार. स्टार्स म्हणजे काय? तारे. अँड देअर वर 12 पीच ट्री. आणि तिथे पीच म्हणजे हे काय आहे? एक फळ आहे. पीच काय नावाचं एक फळ आहे. देअर वर 12 पीच ट्री. आणि तिथे 12 पीचचे काय आहेत? झाडं लावलेली आहेत. ही झाडं कोणी लावलेली आहेत? साहजिकच आहे, जो राक्षस आहे, जो महाकाय प्राणी आहे, जो जायंट आहे, त्या जायंटने लावलेली तिथे पाहत आहे. बघा अशा प्रकारची जी झाडं आहेत आणि अशी जी पीचची अशी किती झाडं आहेत? 12 झाडं आहेत. आता जायंट म्हणजे ह्या ज्या कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, तर कदाचित तुम्ही त्याची पुस्तकं वाचलेली असेल तेव्हा किंवा त्याचं कार्टून देखील बघितलेलं असेल की तो दिसायला सर्वसामान्य माणसापेक्षा तो जायंट कसा आहे? उंच आहे, धिप्पाड आहे, तो बलिष्ठ आहे, ताकदवान आहे आणि त्याचा जो मुखवटा आहे तो इतर माणसापेक्षा तो कसा आहे? अवाढव्य आहे. म्हणजे त्यालाही साहजिकच आहे, दोन डोळे, कान, नाक, हातपाय आहे, परंतु त्याची शरीर जी यष्टी आहे, त्याचे जे शरीर कसं असणार आहे? एखाद्या राक्षसाप्रमाणे असणार आहे. तो राक्षस नसणार आहे, परंतु तो महाकाय प्राणी म्हणजे अवाढव्य. म्हणजे जर सर्वसामान्य माणसाची जर उंची जर 5 फूट 5.5 फूट असेल तर त्या माणसाची किती असू शकते? 7 फूट 8 फूट 9 फूट असू शकते. आणि त्यामुळे साहजिकच आहे तो कसा असणार आहे? बलवान देखील असणार आहे. मग अशा प्रकारच्या ज्या स्टोऱ्या आहेत त्या देखील मुलांना तुम्ही स्टोरी बुक म्हणून कधी रीड केले असतील किंवा एक कार्टून म्हणून तुम्ही त्याच्यामधून देखील वाचलेलं असेल. मग अशीच कथा आपण इथे ती पाहत आहोत की तो जो गार्डन आहे त्या गार्डनमध्ये त्यांनी त्याच्या मनाप्रमाणे त्याने काय केलं आहे? सर्व झाडे लावलेली आहेत, फुलं लावलेली आहेत आणि त्याच म्हणजे 12 किती आहेत? पीचची देखील झाडे तिथे आपल्याला आढळून येत आहे. त्याने हे लावले, राक्षसाने ती झाडे लावलेली आहेत आणि त्या गार्डनमध्ये ही मुलं काय करत आहेत? बघा, खेळत आहे. दॅट दे ब्लॉसम ड्युरिंग स्प्रिंग टाइम विथ पिंक अँड पर्ल फ्लॉवर दॅट बोर रिच फ्रूट. आता बघा त्यांनी काय सांगितले? दॅट ब्लॉसम ड्युरिंग स्प्रिंग टाइम. स्प्रिंग टाइम म्हणजे काय आहे? वसंत ऋतू. काय आहे? वसंत ऋतू. स्प्रिंग टाइमचा अर्थ वसंत ऋतू. द पिंक अँड पर्ल. पिंक म्हणजे काय? जो आपण बोलू शकतो गुलाबी. आणि पर्ल म्हणजे मोत्यासारखा. जे फ्लावर काय येतात? दिसून येतात. कधी दिसून येतात? ज्यावेळेस वसंत ऋतू जेव्हा येतो त्यावेळी तिथली जी फुलं आहेत दॅट ब्लॉसम ड्युरिंग, जो फुलं जी उगवतात, जी बहरतात, त्याचा जो टाइम कोणता आहे? स्प्रिंग टाइमचा म्हणजे वसंत ऋतू. त्यामध्ये ती जी फुलं आहेत त्यांचा जो रंग आहे तो कसा होऊन जातो? तो पिंक होऊन जातो, म्हणजेच गुलाबी होतो. आणि पर्ल म्हणजे आपण बोलतो मोत्यासारखा होऊन जातो. फ्लावर दॅट बोर अँड रिच फ्रूट. आणि ते फ्रूट आहेत ती कशी होऊन जातात? अधिक फ्रेश होतात आणि ती एकदम अधिक बहरली जातात. तर अशा प्रकारे त्यांनी ते बागेचं वर्णन केलेलं आहे. बाग ही अशा प्रकारे समृद्ध देखील झालेली आहे. आणि द बर्ड सँग स्वीट सॉन्ग इन पर्चड ऑन द ब्रांचेस. अशा प्रकारे जी त्या बागेमधली जी असणारे ते बागेत असलेलं जे झाड आहे त्या झाडावर राहणारे जे पक्षी आहेत ते काय करतात? अतिशय सुंदर सुमधुर ते गाणं गात आहेत. जे प्रत्येक ऑन द ब्रांचेस, जे त्या झाडाच्या ज्या शाखा आहेत त्या शाखेवरती ते झाड काय आहे? ते पक्षी बसलेले आहेत. बघा इथे हे झाड आहे
या झाडाच्या ज्या शाखा आहेत त्या शाखेवरती काय झालेलं आहे, ते पक्षी बसलेले आहेत आणि ते काय अतिशय सुंदर प्रकारे ते गाणं गात आहे. सो स्वीट दॅट द चिल्ड्रन वुड स्टॉप प्लेइंग टू लिसन टू देअर लवली सॉन्ग. आणि इतकं सो स्वीट, खूपच सुंदर, सो स्वीट. इथे काय सांगितलं आहे, सो स्वीट. बघा, सो स्वीट दॅट द चिल्ड्रन वुड स्टॉप प्लेइंग. आणि ते गाणं इतकं सुमधुर होतं, इतकं ऐकायला छान वाटत होतं की मुलं आपलं खेळणं सोडून द्यायचे आणि त्या पक्ष्यांनी गायलेलं जे गाणं आहे ते ऐकत बसायचे. बघा, प्लेइंग टू लिसन टू देअर लवली सॉन्ग. लिसन म्हणजे काय, ऐकणे. देअर लवली सॉन्ग म्हणजे जे प्रेमळ गीत आहे ते काय करत आहे, ते गाणं गात आहेत. म्हणजे मुलांना बघा की जेव्हा कोकिळा गाणं गात असते त्यावेळेस किती सुंदर आवाज येत असतो आणि मग अशा वेळेस आपण म्हणतो अरे किती सुंदर आणि मधुर आवाज आहे. मग हा जो आवाज आहे त्यांच्या कानावर पडत असतो आणि म्हणून ते काय करते, तो आवाज त्यांच्या कानाला इतका सुंदर वाटतो की त्यांचं जे मुलं आहे, जे खेळणं आहे ते खेळणं मुलं सोडून ते काय करत आहेत, ते गाणं ऐकत आहेत. मग इथे कोणता खेळ खेळत आहेत, साहजिकच आहे हा जो खेळ आहे कोणता आहे, क्रिकेटचा आहे. आणि क्रिकेट खेळत असताना बघा इथे काही मुलं कबड्डी खेळत आहेत, काही मुलं इथे क्रिकेट खेळत आहेत. मग अशा प्रकारचं एक सुंदर वातावरण तिथे आहे त्या झाडामध्ये. बघा की जेव्हा वसंत ऋतू येत आहे त्या वसंत ऋतूमध्ये जे फुलं आहेत ती बहरत आहेत, ती कशी दिसत आहेत, ती गुलाबी दिसत आहेत, ती मोत्याच्या रंगाची दिसत आहेत. तिथली जी फळं आहेत ती देखील काय करत आहेत, अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणात ती देखील मोठी झालेली आहेत. त्याचप्रमाणे त्या झाडावरच्या ज्या शाखा आहेत त्या झाडाच्या शाखावरती जे पक्षी आहेत ते देखील अतिशय सुमधुर आवाजामध्ये ते गाणं गात आहेत आणि दुसरीकडे जे मुलं आहेत ते आपापल्या परीने खेळ खेळत आहेत. म्हणजे तिथलं त्या गार्डनमधलं वातावरण तुम्ही इमॅजिन करू शकता, कल्पना करू शकता की किती सुंदर वातावरण आहे. अतिशय सुंदर वातावरणामध्ये देखील ही मुलं काय करत आहेत, दुपारच्या वेळेस रोज दुपारी तिथे त्या गार्डनमध्ये खेळायला जात आहेत आणि त्या पक्ष्यांचं गाणं त्यांना इतकं आवडत आहे की ते गाणं काय करत आहे, ते खेळ सोडून त्यांचं ते पक्ष्यांचं गाणं देखील ऐकायला ते सुरुवात करत आहे. आणि म्हणून त्यांनी ते दिलं आहे, द चिल्ड्रन वुड स्टॉप प्लेइंग. मुलं काय करत आहेत, खेळणं सोडून ते त्यांचं गाणं ऐकण्याचा प्रयत्न करत. बघा अशा प्रकारे मुलं खेळत आहेत. आता बघा वन डे म्हणजे इथे काय सांगितलंय, एके दिवशी. वन डे द जायंट केम बॅक आफ्टर विजिटिंग हिज फ्रेंड. बघा इथे काय त्याने दिलं आहे, वन डे द जायंट म्हणजे कोण, जो महाकाय मानव आहे. हा कोण आहे, महाकाय मानव. केम बॅक आफ्टर विजिटिंग हिज फ्रेंड. काय आहे, कॉर्निश ऑर्ग. त्याचं त्या मित्राचं नाव देखील इथे आपल्याला सांगितलं आहे की एके दिवशी जो महाकाय मानव आहे तो त्याच्या मित्राला भेटून पुन्हा तो आपल्या घरी आलेला आहे आणि त्या मित्राचं नाव आहे कॉर्निश ऑर्गे. काय नाव आहे, कॉर्निश ऑर्गे. अँड सॉ द चिल्ड्रन प्लेइंग इन हिज गार्डन. आणि त्याने बघितलं की माझ्या गार्डनमध्ये काही मुलं काय करतायत, ते खेळतायत. असं तो बघत आहे की त्याला ही गोष्ट आता आवडली का, आता आपण पाहणार आहोत. बघा हा कुठे गेला होता, हा कुठे त्याच्या मित्राला भेटायला गेला होता. किती वर्ष, तो 12 वर्ष तो तिथे गेला होता, तिथे ते राहिला आणि नंतर 12 वर्षानंतर तो पुन्हा त्याच्या घरी आलेला इथे दिसत आहे. आणि जेव्हा तो घरी येतो तो बघतो तर काय की त्याच्या गार्डन आहे. सॉ द चिल्ड्रन प्लेइंग इन हिज गार्डन. आणि तो बघत आहे की माझ्या गार्डनमध्ये काही मुले काय करत आहेत, खेळत आहेत. असा त्याला दृष्टीस पडलेला आहे. अशा प्रकारे सर्व प्रकारची मुलं तिथे काय करत आहेत, खेळत आहे. मग आता खेळत असल्यावर काय करणार आहे, साहजिकच आहे तो प्रेमाने बोलणार आहे की अरे वा बरं झालं तुम्ही माझ्या गार्डनमध्ये खेळत आहात. असं कोण जो गार्डनचा मालक आहे तो असं बोलू शकतो का, तर साहजिकच आहे नाही. जर आपण दुसऱ्याच्या शेतामध्ये गेलो काही किंवा आपण तिथे खेळतोय तर तिथेतल्या जो मालक आहे त्याला ते आवडणार आहे का, तर साहजिकच आहे नाही. त्याचप्रमाणे जो जायंट आहे त्याला देखील ही गोष्ट आवडलेली नाहीये. मग आता तो रागावला आहे का, तो ओरडला आहे, आता हे देखील आपण पाहणार आहोत. बघा तो काय करत आहे, व्हॉट आर यू डुईंग हिअर. तो आधी प्रश्न विचारतो आहे, तुम्ही इथे काय करत आहात. म्हणजे हे घर कुणाचं आहे, ही बाग कुणाची आहे, जायंटची आहे. आणि म्हणून मुलं तिथे त्याला खेळताना दिसत आहेत, ती त्याची जागा आहे आणि त्याच्या जागेवर मुलं काय करत आहेत, खेळत आहे. आणि म्हणून तो त्याला विचारत आहे, व्हॉट आर यू डुईंग हिअर. तुम्ही इथे काय करत आहात.
ही क्राय इन व्हेरी ग्रेफुली व्हॉइस, आणि एका मोठ्या कर्कश आवाजामध्ये बोलत आहे. ग्रुपचा अर्थ काय आहे? एखाद्या मोठ्या कर्कश आवाजात बोलत आहे. अँड द चिल्ड्रन रन अवे, आणि एका तो महाकाय मानवच आहे, त्यामुळं त्याचा जो आवाज आहे सर्वसामान्य माणसापेक्षा कसा असेल? जर सर्वसामान्य माणूस आहे तो ओरडल्यावर लहान मुलांना काय वाटते? भीती वाटते, ते घाबरतात. तर तुम्ही विचार करा, हा जायंट आहे, हा महामानव आहे, हा महाकाय मानव आहे, मग त्याचा आवाज किती दुप्पट असू शकतो जेव्हा तो ओरडतोय. म्हणजेच काय केलंय बघा, इथे त्यांनी सांगितलं ही क्राय म्हणजे जोरात ओरडलाय, व्हेरी ग्रूफ, एकदा कर्कश आवाजामध्ये, व्हेरी व्हॉइस. व्हॉइस म्हणजे काय? आवाज. अँड चिल्ड्रन रन अवे, आणि मग एवढ्या मोठ्या आवाजामध्ये ओरडल्यावर साहजिकच बिचारी ती लहान मुलं आहेत, ती घाबरली असतील, आणि त्याच्यामुळे ते काय केले, ते लहान मुलं तिथून रन अवे, त्यांनी सांगितलं चिल्ड्रन रन अवे, मुलं, लहान मुलं तिथून पळून गेलेले आपल्याला दिसत आहे. बघा तो काय करत आहे, तो इथे आलेला आहे आणि लहान मुलं खेळत आहे, तर तिथून ओरडत आहे की तुम्ही इथे माझ्या गार्डनमध्ये काय करतात? व्हॉट आर यू डुईंग हिअर? तुम्ही इथे काय करत आहात? असा तो त्यांना प्रश्न विचारत आहे, आणि तो मोठ्याने आवाज कडून बोलत आहे. आणि बघा कशी सगळी मुले लहान पळून गेली आहे. आता तर परत काय म्हणत आहे? माय ओन गार्डन इज माय ओन गार्डन, हे माझं गार्डन आहे, हे माझं गार्डन आहे असं सांगत आहे. ओन म्हणजे काय? माझं किंवा स्वतःच्या मालकीचं असणं. इट्स ओन. ओन, माय ओन म्हणजे माझं स्वतःचं गार्डन. इज माय ओन गार्डन, तो दोनदा सांगत आहे. इज माय ओन गार्डन, इज माय ओन गार्डन, हे माझं गार्डन, हे गार्डन माझं, हे माझंच गार्डन आहे असं तो सांगत आहे. सेड द जायंट. सेड द जायंट म्हणजे की जो महाकाय मानव आहे तो त्यांना सांगत आहे. कोणाला सांगत आहे? जे लहान मुलं आहे तो त्यांना सांगायचा प्रयत्न करत आहे. जे गार्डन आहे ते गार्डन कुणाचं आहे? माझं आहे. आणि अशा मोठ्या आणि कर्कश आवाजामध्ये तो त्याला सांगत आहे, माय ओन गार्डन इज माय ओन गार्डन, हे गार्डन माझं आहे, माझंच असणार आहे. तो असं लहान मुलांना देखील धमकावत आहे किंवा सांगत आहे की तुम्ही याचा अर्थ इथे यायचं नाही असं देखील तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आय विल नॉट अलाउ एनीबडी टू प्ले हिअर बट माय सेल्फ. तो बघा तो निश्चित सांगत आहे, आय विल नॉट अलाउ एनीबडी टू प्ले हिअर बट हिमसेल्फ, माझ्याशिवाय या गार्डनमध्ये कोणीही खेळू शकत नाही असं देखील तो सांगायचा प्रयत्न करत आहे. आता तुम्ही म्हणाल की हा तर जायंट आहे, हा खेळ, याला काय खेळायची गरज आहे? त्याला खरंच खेळायचं आहे का? तर नाही. म्हणजे त्याला असं सांगायचं की या गार्डनमध्ये माझं वास्तव्य आहे, हे माझी जागा आहे, त्याच्यामुळे या गार्डनमध्ये येण्या जाण्याचा अधिकार हा फक्त कुणाचा असला पाहिजे? माझा असला पाहिजे. त्याच्यामुळे इथे तुम्ही मला परत दिसता कामा नाही. आय विल नॉट अलाउ. अलाउ याचा अर्थ काय आहे? परवानगी आहे. अलाउचा अर्थ परवानगी. पण इथे दिले आय विल नॉट अलाउ, म्हणजे मी तुम्हाला परवानगी देत नाहीये. नाव अलाउ एनीबडी म्हणजे मी तुम्हाला कोणालाही परवानगी देत नाहीये टू प्ले हिअर बट माय सेल्फ, मी तुम्हाला कोणालाही परवानगी देत नाही माझ्याशिवाय इथे खेळण्याची. की म्हणजे मी इथे खेळू शकतो, मी इथे येऊ शकतो, परंतु तुम्ही इथे येऊ शकत नाही, तुम्ही इथे खेळू शकत नाही, कारण की हे गार्डन कुणाचं आहे? हे माझं आहे. ही जागा कुणाची आहे? ही जागा माझी आहे. असं तो मुलांना निक्षून सांगत आहे, खडसून सांगत आहे की तुम्ही इथे येण्याचा प्रयत्न करू नका. बघा, सेइंग दिस ही बुल्ट अ हाय वॉल. आता जेव्हा असं बोलल्यानंतर त्याने काय केलेलं आहे बघा, सेइंग दिस, सेइंग म्हणजे असं बोलल्यानंतर ही बुल्ट, बुल्ट म्हणजे काय? बांधणे. अ हाय वॉल अ राउंड, त्याने एक मोठी आणि उंच काय बांधली आहे? भिंत बांधलेली आहे. वॉल म्हणजे काय? भिंत. बघा ही तुम्हाला भिंत दिसत असेल चित्रामध्ये, ही अशा प्रकारची काय आहे? ही भिंत आहे ना. बघा याला काय म्हणणार? भिंत आहे. अराउंड इट, अँड त्याने त्या गार्डन भोवती काय बांधली? एक मोठी भिंत बांधली आहे. अँड पुट अप अ नोटीस बोर्ड, आणि त्यांनी एक मोठं नोटीस बोर्ड पण लावलेला आहे. म्हणजे त्याने दोन गोष्टी केलेल्या आहेत. कोणत्या दोन गोष्टी केल्या आहेत? की त्याने त्यांना वॉर्निंग दिली, त्यांनी चेतावणी दिली की माझं गार्डन आहे, हे माझं गार्डन आहे, माझ्याशिवाय या गार्डनमध्ये कोणीही खेळू शकत नाही, कोणी व्यक्ती येऊ जाऊ शकत नाही. आणि मग त्याने दोन गोष्टी केल्या. काय केलं? की ते गार्डन आहे त्या गार्डनच्या संपूर्ण गोलभोवती त्याने काय केलं आहे? एक मोठी आणि उंच अशी भिंत तयार केली आहे. आणि त्या
गार्डनच्या समोर त्याने एक नोटीस बोर्ड देखील लावला आहे. नोटीस बोर्ड कळतं मुलांनो की जिथे बाबा लिहिलं जातं की हे आदिशे कार्यालय आहे, इथे बसण्यास मनाई आहे, इथे पोस्टर लावण्यास मनाई आहे, इथे फोटोग्राफ काढण्यास मनाई आहे. तर अशा प्रकारचे इथे काय लावलेलं आहे, नोटीस लावलेली आहे की ही जागा सरकार मान्य आहे, ही जागा म्हणजे ज्याची मालमत्ता असेल त्या मालमत्ता त्या व्यक्तीचं इथे नाव लिहिलं जातं की सदर मालमत्ता अमुक अमुक याची आहे, इथे कोणीही परवानगीशिवाय आत येऊ नये. किंवा एखाद्या बघा बिल्डिंगमध्ये देखील नोटीस बोर्ड लावली असते की फेरीवाल्यांना आत येण्यास मनाई आहे. म्हणजे हे काय आहे, नोटीस बोर्ड आहे की आमच्याकडे असे असे नियम आहेत, तुम्ही या नियमाचं उल्लंघन करता कामा नये. त्यालाच काय बोललं जातात, नोटीस बोर्ड बोलले जातात. त्याच प्रकारे अशीच नोटीस बोर्ड ही कुठे लावली जाते, शाळांमध्ये कॉलेजमध्ये देखील नोटीस बोर्ड लावली जाते, जेणेकरून काही ज्या सूचना असतात त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायच्या असतात की जे ओरली बोलतात पण तरी देखील अधिकच्या अधिक मुलांना समजण्यासाठी पुन्हा ते नोटीस बोर्डवर जिथे नोटीस जिथे ठेवली जाते बोर्डमध्ये तिथे नोटीस बोर्ड ठेवली जाते आणि प्रत्येक मुलांना समजण्यासाठी त्या सूचना कोणकोणत्या आहेत, ज्या परीक्षा येत आहे, मग परीक्षा कधी असणार आहे, किती काळ असणार आहे आणि कोणत्या विषयीची असणार आहे आणि कशी ती परीक्षा होणार आहे, या सर्वांची जी माहिती असते जेव्हा दिली जाते त्याला आपण काय बोलत आहोत की त्याला आपण नोटीस बोलतो आणि मग ती तिथे टाकली जाते. नोटीसचे 2 अर्थ आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहे. बघा आता इथे काय झालं, आपण आपल्या स्टोरीकडे पुढे जाऊया. आता पुढे काय झालं आहे की आता ती मुलं खेळायला येणार आहेत का नाही आहेत, की आता ती उंच भिंत इमारत बांधलेली आहे, नोटीस बोर्ड पण टाकलेला आहे, मग आता काय करणार आहेत बिचारी मुलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं काय होणार आहे आता या कथेमध्ये. तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतं की म्हणजे तुम्ही एक्साइट आहात ऐकण्यासाठी की आता बिचारी मुलं काय करणार आहेत, ते कुठं खेळणार आहेत आणि आता आपण ते पाहणार आहोत. चला तर आपण पुढे जाऊया. सेइंग दिस ही बिल्ट अ हाय वॉल. मग असं बोलल्यानंतर त्याने एक उंच इमारत बांधली, एक मोठी भिंत बांधली, त्या गार्डन भोवती जे आहे ते पूर्ण गार्डन भोवती त्यांनी उंच भिंत बांधली अँड पुट अप अ नोटीस बोर्ड. आणि त्याने एक सूचना फलक लावलेला आहे. बघा ते सूचना फलक देखील तिथे लावले आणि त्या सूचना फलक मध्ये बघा काय दिलं आहे, ट्रॅशपर्स विल बी प्रोसिक्युटेड, की इथेच येणारच सक्त मनाई आहे, म्हणजे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जसं बघा इथे नोटीस बोर्ड अशा प्रकारे त्यांनी लावून दिले आहे. कुठे लावून दिले आहे, गार्डनच्या बाहेर एक नोटीस बोर्ड लावली आणि त्यांनी सांगितलं आहे की इथे येणारच सक्त मनाई आहे. आणि अशा प्रकारे की इथे कोणीही आत येण्यास प्रवेश नाही आहे. ही वॉज अ व्हेरी सेल्फिश जायंट. तो कसा होता, एक स्वार्थी माणूस होता, स्वार्थी महाकाय मानव होता. सेल्फिशचा अर्थ काय आहे, स्वार्थी. बघा ही वॉज म्हणजे काय, होऊन गेली की ही वॉज अ व्हेरी सेल्फिश जायंट. तो एक स्वार्थी महाकाय माणूस होता किंवा मानव होता. बघा आता पुढे काय झालंय आपण बघणार आहोत. द पुअर चिल्ड्रन हॅड नाव हिअर टू प्ले. द पुअर चिल्ड्रन, बिचारे गरीब मुलं, ही हॅड नॉवेअर टू प्ले, आणि ते रस्त्याच्या बाजूला तिथे खेळत होते. दे ट्राय टू प्ले ऑन द रोड. बघा ते ट्राय टू प्ले ऑन द रोड, आणि ते रस्त्याच्या पलीकडे खेळण्याचा प्रयत्न करत होते. बट द रोड वॉज व्हेरी डस्टी. बघा इथे त्यांनी सांगितलं, परंतु तो रस्ता कसा होता, डस्टी होता. कसा होता, तो गाडेडा होता, तो घाण होता. परंतु बिचारी मुलं आता खेळणारच. जर त्यांना गार्डनमध्ये तिथे अलाउड नाही केलं तर मग साहजिक ते काय करणार आहेत, तर ते बाहेर खेळणार आहेत. आणि म्हणून सांगितले द पुअर म्हणजे काय, बिचारे गरीब मुलं, चिल्ड्रन मुलं, हॅड नाववेअर टू प्ले. आता ते दुसरीकडे खेळायला गेले. कुठे खेळायला गेले, दे ट्राय टू प्ले ऑन द रोड. ते रोडच्या साईडला खेळायचा प्रयत्न केला. बट द रोड वॉज व्हेरी डस्टी. परंतु जो रस्ते होते ते अतिशय खराब होते, ते धुळीने माखलेले होते. आपल्याकडे देखील बघा जेव्हा आपण रस्त्याच्या कडेला ज्या काही घरं असतात तर काही मुलं ही रस्त्यावर देखील खेळत असतात की जिकडून गाड्या येत असतात, ते धूळ जाते, ते वाहने जात असतात, मग ती सगळी धूळ डोळ्यात जाते, ते डोक्यात जाते, कपडे खराब होतात, केस खराब होतात. आणि मग अशा ठिकाणी खेळणं हे कसं आहे, धोकादायक आहे. पण तरी बिचारी मुलांना जर खेळायला जागाच नाही, मग ते कुठे खेळणार आहेत, कुठेतरी खेळतीलच ना. आणि म्हणून सर्व मुलं पुन्हा बाहेर खेळण्यासाठी आले आहे. जिथून जो रस्ता जात आहे त्या रस्त्याने ते काय आहे, तो डस्ट झालेला पाहू शकतो.